हाय एव्हरीवन आणि धुलीवंदनच्या सगळ्यांना खूप अशा सुंदर, कलरफुल, रंगीबेरंगी शुभेच्छा. येस, मी देखील आज असं खूप छान कलरफुल तयार होऊन बसलेली आहे. येस, मी करते ॲक्चुअली मला एका फ्लॉवर वेसमध्ये पर्टिक्युलर ग्रीन कलरचंच कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. सो त्याच्यामुळे मी काल काही असे लीव्सचे शेप क्रिएट करून ठेवत होती. हा एक शेप आहे. त्याच्यानंतर हा मी काल ठेवला होता, जो पर्टिक्युलरली मला आवडणाऱ्या फ्लॉवरचा आहे, तो म्हणजे सनफ्लॉवर. आणि येस, हे सुद्धा मी करत होती आत्ता. झालं असं होतं, की ॲक्चुअली मी दुसऱ्या पानाचा शेप क्रिएट करत होती, पण तो चुकला. म्हणजे त्याची पहिली साईड खूप सुंदर झाली. त्याची दुसरी बाजू करताना त्याच्या स्टिचेसमध्ये कमी जास्त झालं. सो ते करत असताना तो धागा मी फुल्ली ओपन अप केला आणि ते करत असताना माझा हा नग सुद्धा ब्रेक होऊ शकतो. म्हणजे तो झालेलाच आहे ऑलमोस्ट. तुटेल आता तो थोड्या वेळाने. सो माझ्याकडे असं काही छान असं ग्रीन कलरचं कलेक्शन इतकं जमा करून ठेवलेलं आहे. हा खूप डार्क आहे. त्याच्यानंतर हा असा लाईट पॅरेट ग्रीन कलर आहे. आणि येस, काल मी एक येलो कलरचं फ्लॉवरसाठी तयार करत होती. सॉरी, ते असं मी गळ्याला लावलं होतं. सो ही त्याची प्रिपरेशन होती. ठीक आहे. म्हणजे येस, हा थ्रेड माझ्याकडे ऑलमोस्ट कमी होता, म्हणून म्हटलं की चला हा इथे तिथे रेंगाळण्यापेक्षा आपण याला काहीतरी छान क्रिएट करूया. सो हे असं ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि बघूया आता मला माझ्या फ्लॉवर वेससाठी अजून पण हा दुसरा एक सेज ग्रीन मधला आहे. हा थोडा लाईट शेड आहे. सो बघूया. त्याच्यानंतर येस, हा पिंकिश कलर आहे. हा इथे रेड वाटतोय. आणि येस, मी वेअर केलेलं ब्लाउज देखील एमरल्ड शेड आहे, जो मला प्रचंड आवडतो. एमरल्ड इज माय फेवरेट. तसे तर मला प्रत्येक कलर खूप जास्त कॅची असतात. येस, हा होता माझा आजचा होली स्पेशल डे. बाय.